नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. तर आज आहे फ्रायडे आणि दिवसाची सुरुवात खूप वाईट झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या आमचा प्युरिफायर बिघडला आहे आणि घरात पाणीच नाही आहे. कारण आता हिवाळा आहे, त्याच्यामुळे ना फ्रीजमध्ये पाण्याचे बॉटल्स आहे ना माठ भरून ठेवला आहे. तर सकाळी सकाळी तर बिस्लरीची बॉटल मागवला, कारण दुपारपर्यंत ते दादा येतील तोपर्यंत मुळात आमचं काही नाही. पण सगळीजणी सकाळी सकाळी यायचं त्याच्यासाठी तर लागतंच. सो आज ते आहे आणि असा पसारा पडला, म्हणजे भांडे बाकी होते रात्रीचे ते आवरायचे. उठली मी आज खूप लवकर होती. काय बेटा, सखीची फ्रेंड आली सकाळी सकाळी सखी सोबत खेळायला. काल रात्री मला फायनली टाइम मिळाला ऑइलिंग करायला केसांची. तर मी आपल्या खोबरे तेलात कापूर, कढीपत्ता आणि मेथी, सध्या यूट्यूबवर खूप रील्स येत आहे, म्हटलं ट्राय करून बघू. तर केसांचा वास खूप छान येत होता त्या कापूरमुळे. मला असा कापूरचा वास खूप आवडतो. तर ते लावून घेतलं होतं, रात्रभर ठेवलं. आता मला सकाळी मी ठरवलं होतं की दही आणि अंडं लावूयात, बट देवपूजा पण करायची असते, मलाच तो अंड्याचा वास सहन होत नाही. बघूयात संडेला वगैरे ज्या दिवशी निखिल फ्री असेल देवपूजा करायला त्या दिवशी मी लावेल, कारण ते ठेवावं पण लागतं थोडा वेळ. सध्या मी हे यूज करते आहे, हे आयुर्वेदिक आहे आणि मी याच्या आधी 2-3दा यूज केलं आहे. याचा मला खूप चांगला रिझल्ट नाही मिळाला जसा हवा तसा, बट वाईटही नाही आहे, आयुर्वेदिक आहे आणि सेफ आहे. आणि बेसिकली 2-3 दिवसासाठी चांगले वाटतात केस. सो मी आता हे यूज करते आहे, कारण हे शेवटचं एकदम थोडं राहिलं आहे ते मला संपवायचं पण. काय कळतंय बाबू तुला? काय करतात ते काका? झोपायचे नाही तुला, झोपायचे नाही. हाय रे तुझी राणी. मला हे हेअर मास्क लावून ना ते 1 तास ठेवायचं होतं डीप कंडिशनिंगसाठी. मला 2 तास झालेत, पण मी काहीच नाही करू शकत, कारण ते दादा आले होते, त्याच्यामुळे निखिलला तिथे बिझी राहावं लागलं आणि त्याचे कॉल्स पण चालू आहे. आणि सखी झोपत नाही, त्याची मला आंघोळच करता येत नाहीये. ते खूप छान होऊन जातील माऊ माझे केस. झोपायचे का बरं नाहीये तुला? काय का का बरं झोपायचे नाहीये माऊ? तुला काय आज आज प्रॉपर पोटभर जेवलेली सखी आणि रोज 3-1 तास झोपतो आम्ही. आज आम्हाला झोपायचंच नाहीये. बरं मला सांग तुला तिथे काय कळतं एवढी डोकं बघायचे बघते? आईकडे, वाकून बघायचे आईकडे. तर आज हेअरकट केल्यानंतर फर्स्ट टाइम हेअर वॉश केला मी आणि छान झालेत केस माझे. केस नाही केस, बाय द वे माझा नवरा टोकतो. तर मला एक कोलॅबरेशनचं रील द्यायचं होतं अर्जंटली, म्हणून मी स्क्रिप्ट लिहिली आणि सखीने ती लगेच फाडली खेळता खेळता. मग मी तिला रागवली तर ती तिकडे जाऊन बसली आहे. ॲक्च्युली बाहेर फरची वगैरे साफ करताय आणि मला खूप मजा येते अशा गोष्टी बघायला. तर ती किती वेळची दारात तिथे जाऊन बसलेली आहे. आला तुला आईचा आवाज आला? आता येईल ती माझ्याकडे. आता आईचा आवाज आला ना सखी, नाही सगळं लक्ष तिकडे. मी झूम करून दाखवते. या नील्सनी मला झूमही नाही करता येते. आणि आता संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी आमची सखी किती नाटकं करते ते पण बघा. जायचं ग? बाय तनुल बाय कर, तनुल बाय कर. काय आता बुटणे घालायचे आज? सॉक्स होता ना आमचं. थांब निखिल सॉक्स घाल. कट टू डे 2. मागच्या मंडेला मी तुम्हाला जी काही लिस्ट सांगितली ना कामांची, डीमार्ट म्हणा, फर्निचरचं म्हणा, जे काही होतं त्या सगळं करायचं, म्हणजे काम ते पूर्ण करायच्याच दृष्टीने बाहेर पडलोय. किती होत आहे माहीत नाही. स्टार्टिंग आता डीमार्टला जातोय आणि आता सगळीची झोप पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करत करत हळूहळू एक काम मार्गी लावायचा आमचा प्रयत्न आहे. काय तुला शब्द बोलायचे? डीमार्टला चाललं. हां, ॲक्च्युली खूप दिवसांनी डीमार्टला चाललो आहे. मी वर्षभरापूर्वी गेली होती पण नाशिकच्या डीमार्टला. इथे तर खूप दिवस झाले डीमार्टला डीमार्टला गेल्यावर 2000चं बजेट असेल तर कधी 4000 होऊन जातं, कळत नाही. तर मला टेन्शन आलं. आणि असं ॲक्च्युली होतं, कारण ना आणि आम्हाला घरच्यांना तुम्हाला लागतंच काय, कारण शेंगदाणे, डाळी, पुन्हा आपलं गहू, तांदूळ, खोबरं, अशा बऱ्याच गोष्टी तर घरच्या असतात. मग डीमार्टला आम्ही जातो की नाही आपण फक्त साबण वगैरे घेऊन या, बेसिक गोष्टी घेऊन या. बट तिथे गेल्यावर खूप काही घेतलं जातं. आणि आज तर मी खूप मोठी लिस्ट केली. निखिल तेव्हाच म्हणे अगं तू हे केलं आहे पण तू हेच घे, याच्या व्यतिरिक्त काही घेऊन नको येऊ. बट
बघूया. तुम्हाला त्या डीमार्टपेक्षा बाकी जे आम्हाला फर्निचर बघायचं आहे ना आणि गिझर घेणं ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर डीमार्टचं झालं ते करायचं आहे आणि खाणं पिणं पण बघायचं आहे. मला वाटलं होतं डीमार्टमध्ये गेल्यानंतर ती गोंधळ घालेल, बट ती इतकी मजा घेत होती त्या कॅरियरमध्ये बसून. तिच्यासाठी हा जो बॉल घेतला होता तिला तिथेच खेळायचा होता, बट कसं तरी तिला तिथून बाहेर आणलं. नाश्ता आज जरा बाहेरच केला आमच्या आवडत्या ठिकाणी आणि मग निघालो पुढे. आमचं डीमार्टचं काम आवरलं आहे, खाणं पिणं झालं आहे. POC काढतो आहे निखी गाडीची, त्याच्यामुळे आम्हाला थोडं वेळ बसावं लागतं आहे कारण बाहेर जायचं आहे आम्हाला गुरुवार शुक्रवारपासून थोडं. तर मग संपत आली तर राहिलेली बरी. बाय द वे मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं माझा ॲक्सिडेंट झाला होता. इथे शेजारी फर्स्ट आहे, जे पुण्यात राहत असेल त्यांना माहिती. सध्या तिथेच आग लागली होती एका शॉपला 8 दिवसापूर्वी. मी तुम्हाला तो रोड दाखवते किती भरदरीचा आहे. हा रोड आहे आणि ते एक्झॅक्ट ते नारळाचे झाड आहे ना, ते मराठा मंदिर आहे आणि तिथे माझी गाडी थांबलेली होती. आणि इकडे चांदणी चौक आहे, म्हणजे चांदणी चौकचं ते सर्कल आहे. प्लीज आमची गाडीकडे दुर्लक्ष करा, आमचे वॉचमॅन काका 2 दिवसापासून नाही आहे. सो तो जो रेड दिसतोय ना, हां हे वालं मराठा मंदिर. तर इथे माझी म्हणजे तिथे जाऊन मी गाडी थांबवली होती, इथून अशी सरळ गेली होती. सोपा कसा घ्यायचा इथून आमची सुरुवात होती, कारण डोक्यात काहीच प्लॅनिंग नव्हतं आणि आम्ही खूप सोपे बघितले, खूप व्हरायटी बघितला. त्यात इतके फरक होते, कपड्याचे म्हणा, प्राइजेसचे म्हणा, सिटिंगचे म्हणा. निखिल तर किती वेळ अल्बम पण घेऊन बसला होता, काहीतरी एक चूज करू. खूप फिरलो आणि मग फायनली आम्ही घरी आलो. आम्ही इतकं फिरलो आहे ना आज. आधी तर डीमार्टमध्येच आम्हाला अर्धा 1 तास लागला. त्याच्यानंतर आम्ही फक्त सोफाच बघतोय, बाकी काहीच बघायला गेलो नाही. काय आणि खूप म्हणजे एक सेम सोफ्याची आम्ही 11 ते 12 दुकानं बघितले. एका सेम सोफ्याची प्राईस एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी. इतकं कन्फ्युजिंग आहे सगळं. पण एका ठिकाणी आम्ही ऑलमोस्ट फायनल करून आलो आहे. बट निखिलला थोडे डाऊट होते, सो अजून तो 1-2 दुकानं फिरेल आणि उद्या जाऊन मे बी समोरासमोरच फायनल करू परत. तर आणि चक्की जे खाते ते रागी बिस्किट आहे विथ ओट्स, किनोआ, नो शुगर. हां पॅकेटचे नाही आहे, इथे एक ताई बनवून देतात, त्यांच्याकडनं बनवून घेतलेत मी आणि तिला ते बऱ्यापैकी आवडत आहेत. आणि त्या सकाळपासून तिला असं वाटतं की आम्ही कंटिन्यू गाडीत फिरत होतो ना, की मी सारखी उतरायची चढायची. तिला असं वाटतं की आई जाते काय कुठे, तर ती आल्यापासून इथेच बसलेली मी. काय ए ए हाय कर ए म्हण ए. काय ग म्हण काय ग. नाही पण आई कॅमेऱ्यात काहीतरी बोलते एवढं तरी कळतं आहे आम्हाला बेसिक. सो किराणा थोडाफार लावला आहे मी. त्याच्यानंतर निखिलचा आज नेमका शनिवार असतो, तो दर शनिवारी जातो शनीच्या मंदिरात आणि काहीतरी पाहतो. तर आज कापसाचे बोंडे होते आणि ते त्याला इथे कुठे मिळत नाही आहे, त्याच्यामुळे तो गेला आहे ते शोधायला. तसंच मंदिरात जाईल. सो एखादा तास काही निखिल येत नसतो तोपर्यंत आम्हीच मायले की आहे. पप्पी दे ना मला. नाही जे काही येते असं चालू आहे आता. बट स्टे ट्यून, काय घेतो काही नाही आजच्या व्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेल. करायचं खूप काही आहे बट टाईम खूप कमी आहे. बट करूयात. आयब्रो खूपच वाढले आहेत बट हिंमत नाही होते माझी करायला जायची. सोल्युशन शोधते मी त्याच्यावर काहीतरी. फायनली निखिल आल्यानंतर मी उरलेलं काम आवरायला घेतलं. तो पण ते सखीची गंमत बघा, तिला आता तिची बास्केट खोलता येते, ज्यातनं खेळण्या बाहेर काढता येतात, खेळून झाला की आतही ठेवता येतात. आणि कधी जेव्हा ती बंद असते ना ही बास्केट, तेव्हा तिला त्याच्यावर चढूनही बसता येतं. सो खूप कलाकारी असतात आणि तिला ही बास्केट अजिबात लांब गेलेली चालत नाही, तिच्या आसपासच लागते. सो त्याच्याबरोबर बराच वेळ खेळते. मी आज डीमार्टमधनं सामान आणलं बट मी ड्रायफ्रूट्स आणायची विसरली कारण तिथे अर्धा किलोचे पॅक होते. मला एवढे लागत नव्हते. मला लाडूसाठी 100 ग्रॅम लागत होते. मग मी ब्लिंकिटवरनं मागवले. तर हे मी होल फार्मचे मागवले, प्रीमियम नाव होतं त्याच्यावर म्हणून. आणि तुम्हाला याचे काजू आणि हे अंजीर दाखवते की कोणत्या वाईट अवस्थेत आलेत. ते अजिबात ब्लिंकिटवर भरोसा करू नका. आणि ही कोणती कंपनी नाही याच्यावर तर अजिबात नाही. मी रिप्लेसमेंट मी त्यांच्याकडे रिफंड मागते की मला 2 आयटम नको आहे, तर ते मला रिप्लेस करून देत आहेत बळजबरी. रिप्लेसमध्ये काय चेंज होऊन येणार आहे. ही डिसेंबरची पॅकिंग आहे आणि हे इतक्या वाईट अवस्थेत आहेत, तुम्हाला दाखवते मी. सी काजू बघा, हात एक ऑलमोस्ट चढलेला आहे. आय डोंट नो कॅमेऱ्यात कसं येत असतील. हे असले काजू आहेत आणि अंजीर बघा या असल्या अवस्थेत आहेत. माझी चूक झाली की मी ड्रायफ्रूट्स
की गेली नाही मी घ्यायला. आणि मला ब्लिंकिटवर ऑप्शनच येत नाही. ते फक्त मला 2-3च ऑप्शन देत आहे. एक तर गो बॅक टू मेन मेन्यू और परत नवीन चार्ट सुरू करायचा, एल्स हे आयटम्स एक्सचेंज करायचे. तर मी एक्सचेंजला दिलेत आता. बघूया एक्सचेंज होऊन कसे येत आहेत. एल्स तर मी यांची काय गडबड करेल ना, यांना पण कळणार नाही. आता नवीन नवीन बॉल आहे तर त्याचं कौतुक तर करावंच लागणार ना. मग रात्री आम्ही खेळलो बऱ्यापैकी आणि ती खूप मजा घेत होती त्या बॉलची. मग आम्हाला जरा बरं वाटत होतं. ओके, तर रिगार्डिंग ते जे ब्लिंकिटचे प्रॉडक्ट्स होते ते 2दा रिप्लेस केले त्यांनी. नंतर मग त्यांचं माझं जरा वाजलं आणि त्यांनी मग रिफंड केली मला जी अमाऊंट होती ती. सो लाडू तर माझ्याकडनं काय आज झाले नाही कारण मला परत वेळच मिळाला नाही. माझे फक्त आता काजू आणि हे बाकी आहे, अक्रोड आणायचे बाकी, तर चॅटीचॅकीचे लाडू बाकी आहे कलायचे. हो, तर असा काहीसा होता आजचा दिवस. आम्ही खूप फिरलो आहे आणि आता बघूयात. निखिल काय डिसाईड करणार आहे तू? कशाचं? सोफ्याचं घ्यायचं ना. सो आहे. आणि प्रश्न आहे की अचानक का घर रिनोव्हेट करताय, तर रिनोव्हेट नाही करत आहे, थोडेसे चेंजेस करतोय. बायकोला जॉब नाहीये आणि तिला सहन होत नाही घरात शांत बसायचं. असंही म्हणू शकता. बाय द वे, नाही तर असं आहे ना की ऑफिसमुळे म्हणा किंवा याच्यामुळे म्हणा घराकडे कधी एवढं लक्षच देण्यात आलं नाही की हे नाही आहे घरात, ते नाही घरात. तर काही वाटतच नव्हतं दिवस ऑफिसमध्ये जायचं. आता असं वाटतं की नाही, थोडे चेंजेस करावे. आणि त्याच्यानंतर पण मध्ये आम्ही एकदा डिसिजन घेतला होता की फर्निचर करूया. जेव्हा आम्ही किचनचं इंटेरियर केलं तेव्हा आम्ही पूर्ण प्लॅन काढला होता. बट त्याच गरजेचं आमचं ठरलं की आपलं नवीन घर घ्यायचं आहे. आणि इथे पण आम्ही खूप जास्त खर्च नाही करणार आहे आत्ता, कारण हार्डली पुढच्या डिसेंबरमध्ये तर आम्हाला आमच्या नवीन घराचं पोझिशन मिळणार आहे. बट फर्निश फ्लॅट पण चांगला रेंट देतात. सो थोड़ा बहुत करते हैं, ज़्यादा नहीं करेंगे, बहुत थोड़ा थोड़ा करेंगे, लेकिन करेंगे. मुळात सखी ना, मग ते कसं एन्व्हायरमेंट पण पाहिजे घरात घरासारखं. नाही तर आमचं असं फुल असं हॉस्टेल टाईप लाईफ चालू आहे आता. सो चलो टाटा कर सगळ्यांना. सगळ्यांना सखी एकदा सांग, या कर सगळ्यांना, या कर, या. आणि विठ्ठल विठ्ठल कर, विठ्ठल 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 विठ्ठल. आमची हळूहळू सगळी प्रगती होतीये. टाटा म्हण, टाटा टाटा म्हण ना. बरं काय ग म्हण, काय ग सखी, काय ग काय ग. आता मूड गेला. तर असा काय होता माझ्या मागच्या 2 दिवसाचा व्लॉग. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि पुढचा ब्लॉग क्वेश्चन आन्सरचा आहे. तर काल मला ऑलरेडी इंस्टावर खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते, ते मी नोट डाऊन केलेले आहेत. तुमचे काही असतील तर खाली फॉर शुअर कमेंट करा. आपण छान क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग घेऊ. बट प्लीज सखीचा हाईट वेट विचारू नका. त्या व्यतिरिक्त विचारा. जे माझ्याबद्दल, निखिलबद्दल जाणून घ्यायचं असेल ते विचारा. घराबद्दल विचारा, घरच्यांबद्दल विचारा. बट सखीचा वेट, हाईट आणि बाळगुटी हे सोडून विचारा, कारण त्याला मी इनफ आन्सर दिलेत आत्तापर्यंत. सो असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू.